नमस्कार मित्रांनो, जर आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या खात्यावर 6वा हप्ता आज जमा होणार आहे. तर मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता हे पैसे किती वाजता जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, बातमी नुकतीच आलेली आहे. राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याच्या सुमारे रक्कम 2169 कोटीचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात दिनांक 31 मार्च 2000 पूर्वी जमा करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेली आहे. तर माणिकराव कोकाटे यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की 31 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचा 6वा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर मित्रांनो, आज 30 तारीख आहे, गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे आणि उद्याची 31 तारीख आहे. परंतु या ठिकाणी पुढे बातमीमध्ये बघा नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आपण शेवटी एक्झॅक्ट बघणार आहोत की आज आपल्या खात्यावर पैसे कसे जमा होणार आहे. तर मित्रांनो बघा, कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले की शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मार्च फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली. या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रति वर्षी 6000 रुपये त्यांच्या आधार डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येतात. तर कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर दर 3 महिन्याने 2000 असे एकूण 6000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन 2023-24 पासून राबवण्यात येते. या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रति शेतकरी 6000 रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6000 रुपयाची भर घालते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा 12000 रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेवर आधारित महाराष्ट्र शासनाने सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि त्यानुसार जेवढे केंद्र शासन या ठिकाणी 6000 रुपये देते तेवढेच 6000 रुपये महाराष्ट्र शासन सुद्धा देते. अशा प्रकारे शेतकऱ्यांना दर वर्षाला 12000 रुपये मिळतात. प्रधानमंत्री यांच्या हस्ते दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5 हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना 8961 कोटीचा लाभ आधार डीबीटी लिंक सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे. आता प्रधानमंत्री यांच्या हस्ते मार्च डिसेंबर 2024 मार्च 2025 या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आला. या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये राज्यातील एकूण 92.79 लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम 1967 कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आला. या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण 65,047 लाभार्थ्यांना लाभ दिला. त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 6व्या हप्त्याच्या सुमारे 2169 कोटी रुपये लाभ आधार डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात 31 मार्च 2025 पूर्वी जमा करण्यात येणार आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, आता 6वा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकतोय तर ते बघूया. तर मित्रांनो, आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहे आणि आज त्यांचा एक भव्य कार्यक्रम सुद्धा नागपूरला आहे आणि या कार्यक्रमामध्ये 6व्या हप्त्याचं वितरण होणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 31 मार्च पर्यंत हे पैसे मिळतील. परंतु प्रत्येक वेळेस नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा प्रधानमंत्र्यांच्या हस्तेच लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला आहे
त्यामुळे आज सुद्धा प्रधानमंत्री नागपूरला येणार आहे, त्यामुळे त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर हा 6वा हप्ता आणि 6व्या हप्त्याचे जे काही पैसे आहे तर ते जमा केले जातील, अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता चिंता करू नका। आपल्या खात्यावर जसा हा कार्यक्रम सुरू होईल त्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचे हे जे काही 2000 रुपये आहे तर ते 2000 रुपये तात्काळ डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातील। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती। त्यामुळे मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।